जी काही IVF सेंटरवरती कारवाई झालेली आहे, नक्कीच हा विषय अ, गंभीर आहे आणि कारवाईची माहिती आज या ब्रीफिंगच्या माध्यमातून घेत असताना देखील जी काही मोडस ऑपरेंडिंग आहे ती कशा पद्धतीने चालते त्याचं गांभीर्य देखील हे लक्षात येत आहे. एकंदरीत ही जी कारवाई अशा पद्धतीची कारवाई महाराष्ट्रामध्ये ही पहिल्यांदा झालेली आहे की ह्या कारवाई होत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण सेरोगसीचा कायदा हा केंद्र सरकारने 2021 मध्ये केला आणि सेरोगसी अर्थातच जे कपल तिथे कन्सीव्ह करू शकत नाही त्यांच्याकरता हा कायदा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ह्या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 2022 साली तिथे राज्यमंडळाची आपण तिथे स्थापना केली आणि ह्या मंडळाच्या मार्फत आपण प्रत्येक परिमंडळ स्तरावरती आपण एक समिती नेमलेली आहे. ह्या केंद्र शासनाने IVFच्या या लॅबना किंवा IVFच्या ह्या काही जे काही आस्थापना आहेत त्यांना परवानगी देण्याकरिता एक पोर्टल सुरू केलेलं आहे. या पोर्टलवरती ॲप्लिकेशन करावं लागतं. अप्लाय केल्याच्या नंतर त्याचे इन्स्पेक्शन होतं या तज्ज्ञ समितीमार्फत आणि इन्स्पेक्शन झाल्याच्यानंतर त्यांना ती परवानगी मिळते. एकंदरीत ह्या परवानगी दिल्याच्या नंतर त्याचा जर का कोणी दुरुपयोग करत असेल जसं ह्या केसमध्ये आढळलेलं आहे की हा दुरुपयोग होऊ नये याकरिता जे काही ॲक्शन घेणं आवश्यक आहे ते नक्कीच त्यासाठी आवश्यक पावलं आपण जे उचलत आहोतच.